सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेच्या निमित्ताने शहरात आनंद न्हाऊन निघाले असताना या झगमगाटापासून दूर राहिलेल्या अनाथ मुले आणि वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी आस्था रोटी बँकेच्या वतीने एक अत्यंत भावनिक उपक्रम राबवण्यात आला। अनेक मुलांनी आयुष्यात प्रथमच गड्डा यात्रा पाहिली। पाळण्यात बसताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि डोळ्यात आलेले आनंदाश्रू उपस्थितांची मने हेलावून गेले। वृद्धांसाठी हा क्षण तितकाच हळवा ठरला। पाळण्याच्या झोक्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू वेदनेचे नव्हे तर जिवंतपणी विसरले न गेल्याच्या भावनेचे होते। आस्था फाउंडेशनचे सर्वेसर्वा विजय छंचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला। यावेळी पुष्कर पुकाळे, स्नेहा वनकुद्रे, विद्या सिंघम, मंगल पांढरे, विनोद भोसले, स्नेहा मेहता, प्रकाश डोंगरे यांचा सहभाग लाभला। परतीच्या वाटेवर मुलांच्या डोळ्यात दिसलेले आनंदाश्रूच या माणुसकीच्या उपक्रमाचे खरे यश होते। नमस्कार, माझे नाव सचिन आहे। माझ्या हॉस्टेलचे नाव मातोश्री मागासवर्गीय मुलींची वसतिगृह। आस्था रोटी बँक आम्हाला इथे आणलेले आहे। आम्हाला येथे खूप एन्जॉय पण केला आणि मौज मस्ती सुद्धा केला। आम्हाला चेहऱ्यावर हसू दिले, आम्हाला बांगड्या वगैरे खरेदी पण करून दिले आम्हाला। आणि आता आम्हाला भेळ काय काय लागते सगळं खाऊ घातले आणि आम्हाला खूप आमच्या सर्व हॉस्टेलच्या मुलींना इथे आणलं आणि त्यांना सगळं काही पहिले ते सगळं त्यांच्या हवं तुम्ही करा म्हणून मी तुमचे आभारी आहे। नमस्कार, माझे नाव लक्ष्मी संतोष आस्था रोटी बँकचा आम्ही ह्याच्यापासून आहे ना, याने आम्हाला खूप मदत केली म्हणून यांचे आम्ही आभारी आहे। आयुष्यात आम्ही गड्डा बघितला नव्हता, त्याने आम्हाला गड्डा फिरवले म्हणून त्यांचे आभारी आहे की आम्ही आयुष्यात असं पाहिलं नव्हतं काय आहे, पण आमची ही पहिली वेळ आहे की त्यांनी आम्हाला गड्डा फिरवले म्हणून त्यांचे आम्ही खूप आभारी आहे। थँक्यू।